साखरेचा पाक, तूप, पिस्ता, दही आणि सोडा. बस 1 2 3 4 5 6 पदार्थात बालुशाही तयार. बालुशाही तयार. फॅन्टास्टिक. काय करायचं सुरुवातीला? सुरुवातीला आपण पीठ भिजवणार आहोत. बर, किती घ्यायचं आहे? 1.5 कप. बघा. हा, पुढे त्याच्यामध्ये हा बेकिंग सोडा घालायचा आहे. बर, द्या इकडे. पाऊण चमचा. पाऊण चमचा. बघा. नाही, अजून घाला थोडा. बर, पुरे का? हा, आता तूप घालायचंय 6 चमचे. 6चं प्रमाण पाठच केलं तुम्ही एकदम. हो, त्याचं जे प्रमाण आहे तसंच घालावं लागेल. बरोबर. आता मी हे एकत्र करून घेते. घ्या करून. मळून घ्यायचं आपल्याला. हो, मळून घ्यायचं. वा. आता याच्यात 4 चमचे दही घालून बर, परत एकदा मिक्स करून चांगलं मिक्स करा. बघा बरं. पुरे का? हा, पुरे. मळून घ्यायचंय ना? हा, मळून घ्यायचं. हे मळून घेतलं आणि इकडे तापत सुद्धा ठेवलेले आहे इकडे. पुढे आता आपण असे गोळे बनवायचे. बरं. आणि हे तळायला ठेवायचं. बर, तळून घेऊन लगेच काढायचे का? तळून घेऊ. ते हे बारीक गॅसवर तळायचं असतं. बर. ते तळायला टाकल्यानंतर ते आपण तळल्यानंतर वरती येतात. बर. आणि नंतर मग ठीक. पलटायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर साखरेचा पाक घालायचा. म्हणजे सगळीकडून ते व्यवस्थित तळून घेता आलं तळून पाहिजे. घेतलं. म्हणजे आपण बालुशाही आधी तळून घ्यायची आणि साखरेचा पाक त्याच्यावरती नंतर घालायचा. बरोबर. हो. बर, चला आपण एक काम करूयात, हे तळून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे बोलूया. रंग बदललाय, खरपूस झालाय. खरपूस झालेले हे पूर्ण तळले गेलेत. आता आपण ते काढायचं प्लेटमध्ये आणि त्याच्यावर साखरेचा पाक घालायचा. गॅस बंद करूया. गॅस बंद करूयात. वा, गरम असल्यामुळे काळजीपूर्वक हाताळायचं. ओके. आता ह्याच्यावर आपण साखरेचा पाक घालायचा. ओके, हा साखरेचा पाक इथे. वा, आणि ह्याच्यावर पिस्ते सजवूया. वा वा वा. मी पण करणार. हा, हो, तुम्ही. होळी सगळ्यांनी म्हणून साजरा करूयात ना सण. जरा साखरेचा पाक त्याच्यात मुरतोय. हा, है ना? हा. कारण जर आपण आता इथे पाहिलं तर वरून कोरडं पडलंय. हा, खुसखुशीत असतात ना, त्याच्यामुळे साखरेचा पाक अजून घालूया. बरोबर ना? होय. वा 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 वा. बालुशाही तयार झालेली आहे. होळीच्या रंगपंचमीच्या निमित्ताने आम्ही खास बालुशाहीचं बेत आज केलेलं आहे. बरोबर ना दुर्गा मॅडम? हो. चला, तुम्हालाही खायची असेल तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. बालुशाही बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, साखरेचा पाक, बेकिंग सोडा, तूप, दही आणि पिस्ता. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये मैदा, पाऊण चमचा बेकिंग सोडा, 6 चमचे तूप आणि दही घालून पीठ मळून घ्यावं. मळलेल्या पिठाची बालुशाही बनवून तुपामध्ये मंद गॅसवर तळून घ्यावी. तळलेली बालुशाही एका प्लेटमध्ये काढून त्यावर साखरेचा पाक आणि पिस्त्याच्या कापांनी सजावट करून डिश सर्व्ह करावी. गाजर, सिमला मिरची चिरलेली, बारीक चिरलेली, किसलेलं बीट. मी प्रमाण बरोबर घेतोय ना? हो. चुकलं तर सांगा. हो हो. आपल्या रेसिपीवर परिणाम होता कामा नये. बस. पुढे ओली हळद. ओली हळद ती सुद्धा किसून घेतलेली आहे. आलं लसूण पेस्ट. किती सगळी लागेल ना? हो. बारीक चिरलेली मिरची. बरं. बस. कसुरी मेथी. कसुरी मेथी. बरं, ही जरा क्रश करून घालायची असते ना? हो. 1 चमचा बडीशोप. भाजलेली नाहीये, कच्ची. 2 चमचे तीळ. बरं, हे पण भाजलेलं नाहीये. नाही. पुरे? हो. चाट मसाला. मिरीपूड. मिरपूड किती? थोडी. बस. ओके. मीठ. सगळे पदार्थ घातले आपण याच्यात. हो. काही शिल्लकच ठेवलं नाही. आणि थोडी कोथिंबीर. पुरे इतकी? हो. हे आता मिक्स करूया आपण. घ्या मग मिक्स करून. मल्टीग्रेन बास्केट बाटी आपण करतोय. त्यासाठी लागणारं हे जे पीठ आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कडधान्य आहेत. ते आपण सुरुवातीला मळून घेतलं आणि आता ह्या बऱ्याचशा व्हेजिटेबल्स आहेत, त्याच्यात काही मसाल्याचे पदार्थ आहेत, ते ऍड करून आपण मिक्स करून घेतलं. ठीक. हे मिक्स झाल्यानंतर आपली पुढची कृती काय? पाणी ठेवायचं आपल्याला वाफेला. बरं, तिकडे आपण स्टीमर तयार करून घेतलंय. आधी बास्केट करायची तयार. अच्छा. आणि मग त्याच्यात हे स्टफिंग करायचं. बरं, मग आपण ही प्लेट इकडे घेऊयात. हे मिश्रण सुद्धा आपलं तयार झालं. आता पुढे आपण बास्केट बनवणार. घ्या, बनवा. जे आपण मग अशी मल्टीग्रेन सगळं मळून घेतलं होतं त्याची गोल गोळा करून घ्यायचा. बरं. त्याला गोलाकार पद्धतीने आकार द्यायचा. बरं.
बास्केट. बास्केट. बरं संध्याताई, तुम्ही आम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही स्वरचित कविता करता, लेख लिहिता. मग आम्हाला हे करता करता बास्केट करता करता काहीतरी ऐकवा ना. मी माझ्या आईसाठी कविता केलेली आहे. बरं. दुःख सारे लपवून आई हसते मुलांसाठी. दुःख सारे लपवून आई हसते मुलांसाठी. तुम्ही सांगा मुलांनो, तुम्ही रडतात का तिच्यासाठी? 9 महिने 9 दिवस उदरात कुशीत ठेवते ती तुमच्यासाठी. तुम्ही सांगा मुलांनो, तुम्ही मायेचं छत्र देणार का तिच्यासाठी, फक्त तिच्यासाठी. वा, तुमच्या भावना या कवितेतनं फार व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचल्या. टूथपिक लागेल आपल्याला. टूथपिक लागेल. त्यानंतर आपण बॉल तयार करणार आहोत. याचे हो. मिश्रण आपण तयार करून घेतलेले. हे आता काय अजून एक पारी करतोय का? हो. बास्केट छोटी करतोय. बर. आणि त्याच्यात हे तयार केलेले मिश्रणाचे स्टफिंग करतोय. बर, ठीक आहे. आणि त्याला सगळीकडून बंद नाही केलं, खालच्या भागाने तो उघडा होता आणि पालथा आपण त्या बास्केटमध्ये त्याला भरलाय. हो. आपल्याला आता बास्केटचा आकार द्यायचा आहे त्याला. बर. म्हणून मध्ये पहिले बॅलन्स राहण्यासाठी टूथपिक लावून घेतली. बर. ह्या 3 वेगवेगळ्या पद्धतीच्या बास्केट केल्यात का तुम्ही? हो. ही जरा वेगळी केली आहे. हो. ही वेगळी आणि ही वेगळी, वेगवेगळे आकार दिला आम्ही त्याला, माहिती का? आता आपण बास्केटचा आकार देतोय. बर. वा, ह्याला पण असंच करायचं ना? हो, असंच करायचं. ठीक आहे. वा, एक बास्केट तयार झालेली आहे आमची. किती गोड दिसते बघा ती दिसायला. आता आपल्याला ती या स्टीमर मध्ये ठेवायची आहे ना? हो. व्हेरी नाईस. मल्टीग्रेन बास्केट बाटी अशी ही पहिली बास्केट बाटी तयार झालेली आहे. पण ही स्टीमर मध्ये ठेवायची आपल्याला. अजून जरा 1-2 करून घेऊयात. आता वाफत ठेवूया आपण. आता वाफवण्यासाठी ठेवायचं. ठीक आहे, एक तुम्ही ठेवा, एक मी ठेवतो. हा, चालेल. वा, हे आपण वरतून पॅक नाही केलं का? नाही. का बरं? याचा कलर आपल्याला दिसायला हवा ना, मल्टीग्रेन. हो, मग आपण एक काम करूयात, जरा इथे ठेवूयात हे. हो, चालेल. पुढची कृती काय आता आपली? याला झाकण लावायचंय. झाकण मग ठेवा. किती वेळासाठी ठेवायचं? आणि हे फक्त 5 मिनिटं वाफवून घ्यायचं. चला, मग ही बास्केट बाटी तयार करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे बोलूया. मल्टीग्रेन बास्केट बाटी आता अंतिम टप्प्यात आहे. आपण ती वाफवून घेतल्यानंतर ती आता बऱ्यापैकी जरा कडक झाली आहे. हो. घेऊयात तळून. हो. घ्या. वा, तळून होतीये मल्टीग्रेन बास्केट बाटी. हेल्दी असा हा पदार्थ आहे. तुम्हाला खायचा असेल, करायचा असेल तर पटकन लिहून घ्या. करेक्ट साहित्य आणि कृती. मल्टीग्रेन बास्केट बाटी करण्यासाठी लागणारं साहित्य: मिश्र कडधान्यांचा पीठ, किसलेला पत्ताकोबी, उकडून कुस्करलेला बटाटा, किसलेला पनीर, चिरलेला पालक, किसलेला गाजर, बारीक चिरलेली सिमला मिरची, किसलेला बीट, चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, ओली हळद, बडीशेप, पांढरे तीळ, चाट मसाला, काळी मिरी पूड, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये 3 चमचे मिश्र कडधान्यांचं पीठ, मीठ, हळद, 2 चमचे तेल आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं आणि भिजत ठेवावं. एका काचेच्या भांड्यामध्ये पालक, पनीर, उकडून कुस्करलेला बटाटा, पत्ताकोबी, गाजर, सिमला मिरची, किसलेला बीट, किसलेली ओली हळद, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली मिरची, कसुरी मेथी, 1 चमचा बडीशेप, 2 चमचे पांढरे तीळ, चाट मसाला, काळी मिरी पूड, मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व एकत्र करून घ्यावं. मळलेल्या पिठाची गोल वाटी बनवून त्याचे बास्केट तयार करून घ्यावेत. मिश्र भाज्यांच्या एकत्रित मिश्रणाचे बॉल्स तयार करून ते बास्केटमध्ये भरावेत आणि तयार बास्केट बाटी कुकरमध्ये 5 मिनिटं वाफवून घ्यावी. वाफवलेली बास्केट बाटी थंड झाल्यानंतर गरम तेलात तळून घ्यावी आणि सर्व्ह करावी. पहिल्या पदार्थाकडे आता आपण वळूयात आणि या पहिल्या पदार्थाचं नाव आहे बीट पनीर पेटीज. आपण दुसरा पदार्थ पाहणार आहोत ग्रीन पनीर नगेट्स.